नमस्कार मंडळी, मी प्रिया फ्रीज किचनचं स्वागत आहे। मिरची बघून सगळेच तोंड मुरडतात, पण आज ही रेसिपी खूप स्वादिष्ट आणि टेस्टी आहे। शेवटपर्यंत बघा। काय केलेलं आहे, सुरुवातीला शिमला मिरची आहे ती चांगली कट करून घेतलेली आहे, बारीक मध्ये तेलामध्ये चांगले छान असे फ्राय केलेले आहे। आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे, थोडं खोबरं, तिखट, मीठ असं सगळे एक जिन्नस एकत्र करून छान असं बारीक करून जे वाटण केलं तर ते 2 चमचे यामध्ये घातलेले आहे। छान असं सगळं मिक्स केलेलं आहे। 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊन दिलेली आहे। आता यामध्ये आपण मसाले कोणते घालायचे आहेत बघा। सुरुवातीला गरम मसाला घातलेला आहे, धन्याची पावडर अर्धा चमचा, जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे। सगळे जिन्नस छान असं मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आणि थोडीशी उकळी येऊन थोडं शिजल्यानंतर अगदी 5 मिनिटानंतर यामध्ये आपण काय केलेलं आहे, अर्धी वाटी दही आहे यामध्ये घातलेलं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये दही सगळ्यांसाठी शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि दही मिरची ही तर टेस्टला खूप छान लागते। आणि सगळं जिन्नस आहे ते कंटिन्युअसली मिक्स करायचे, कारण दही फुटलं नाही पाहिजे भाजीमध्ये आपल्या। आणि त्यानं सगळं मिक्स केल्यानंतर कमी गॅसवर अगदी 2 मिनिटं ठेवल्यानंतर बघा छान असं पाणी आटलेलं आहे आणि रबरबीत आपली दही मिरची तयार झालेली आहे।